ह्याच्यात मागून आपण हरभरे टाकतो. आज हरभरा होतोय म्हणून काल सिस्टीमच जमली नव्हती, ट्रॅक्टर मला किती नव्हते आणि नंतर पाऊस पण आला. आता भाई हरभरा इथं टाकतोय आपण. काल घरची घरी प्रयोग केला आणि आपलं अर्ध हरभरा खराब म्हणजे अर्ध पोत हरभरा खराब झालं आपलं. काल आपण घरची घरी ट्राय केलं, पण म्हणजे आपण सोयाबीनला घरची घरीच ट्राय करतो, पण सोयाबीनची सेटिंग केलेली असते. हरभरा जरा साईजने मोठं आहे ना. टाक. हे बघा असं झालं हरभरा. हे झालं आपलं हरभरा. ह्याच्यात थोड्या काड्या आल्यात बरं का, पण बरं झालं आपल्याला तर काय सिस्टीमच जमत नव्हती. थोडं काड्या आल्यात तिकडून येत आहे. डिक्की चालू आहे थोडं. आता टाकायचं थांबवलं थोडंसं, कारण की गाज जास्त झाला होता तिथं मिशनमध्ये. आपल्याला किती कट्टे झाले तुम्हाला सांगता आतापर्यंत? 1 2 3 आणि घरात एक नेला कालचा. टाका. हे बघा असं उचलायचं आणि तिकडे टाकायचं. चला हरभरा मळून झालं. आता गुरांना पाणी दाखवायचं चालू आहे. अर्धे गुरं पाणी दाखवले तर अर्धे राहिलेत. तर हिऱ्याला आणलं होतं. हे चल रे चल, पिलास ना, चल आता. अरे हिऱ्या चल. आता मी ह्याला पाणी प्यायला ठेवलंय. आज फोनला ए बादल काठी मारीन मी, ग बस पाणी सांडू नको. मी आज ह्याला तळ्याकडे घेऊन गेलो होतो. सकाळी फोनला चार्जिंगच नव्हती. मी बसलो होतो ह्याच्यावर. आज तळ्यापासून मी ह्याला बसून आणलं, पण भैडू आला होता ना मदतला. भैडू आधीवर बसला. मी बसल्यानंतर भैडून थोडं धरलं, कारण की मी ह्याच्या आधीवर घोड्यावर बसले, पण ते मोठाली घोडं आणि त्याला सॅडल होतं बसायला, त्याच्यावर बसलेलो मी. बिना सॅडलचं असं आणि असल्या गावरान घोड्यावर पहिल्यांदा बसलो. जास्त पळला ना तर इकडे बॅलन्स जातो आहे माझा, म्हणजे सवय नाही मला. पण तो चालला तर मग मी व्यवस्थित बसतो आहे. हळूहळू मी पण शिकन ना. आज डेअरिंग करून बसलो होतो त्याच्यावर. थोडा वेळ भैडूनी पुढं धरलं होतं त्याला मोरकीला आणि चालत नेला. मग त्याच्यानंतर त्याने सोडलं. तर तळ्याकडे जाताना अर्ध्या रस्त्यात मी त्याला घेतलं आणि येताना घेतलं होतं मी त्याला. परत इथं थोडंसं रोडवर फिरलो आपल्या घरापाशी. त्याच्यावर छान आहे, म्हणजे असं नवीन माणसाला वगैरे काही करत नाही. 2-3 मित्र पण बसले याच्यावर, चक्कर आणले त्यांनी पण. हे बादल त्याला बकेट सांडायचे. आता मी नसलं हे बादल सरक ना, बघ ताण नाही तर सरक तिकडं. आता गुरं थोडी पटकन होतात बरं का पाणी पाजायचे. जरा जवळ पाणी आहे ना, लवकर होतात. मित्रांनो हा पडलेला नेपेर दिसतोय ना, तर असा एवढा गोल एरिया लई मोठा नेपेर तोडून ठेवला आहे मी गुरांसाठी. आज संध्याकाळी तर त्यांना हिरवी कुट्टी नाही खायला. आता हरभऱ्याचा भुस्सा टाकणार आहे मी. आपला हरभरा मळला आहे ना, तर त्याचाच भुस्सा गुरांना टाकणार आहे. चला बादलला थोडं नेपेर टाकतोय, कारण त्याला कुट्टी टाकायची कशात परेशान येतो. पाट्या कॅरेट फोडितोय, त्याच्यामुळे त्याला कुट्टी टाकायची कशात. त्याच्यामुळे त्याला नेपेरचे शेंडे टाकलेत. त्याला मी एक तिकडं फुटकं कॅरेट केले. वरच्या शेडमध्ये त्याला ते कॅरेट ठेवलं होतं ना, तर ते पण त्यांनी थोडं फोडले. तर तेच कॅरेट करायचं आहे 1-2 दिवस. आज पण भरपूर काम आहेत. हरभरा मळला ना, आता मला ऊस वगैरे आणायचं गुरांना, त्याच्यामुळे आज भरपूर काम आहेत. त्याच्यामुळे त्याला खायला ना मी मोकळ्या वेळेत त्याला खायला बनवणार आहे. म्हणजे ते टेबल त्याला ठेवायची व्यवस्था करणार आहे, खायला ठेवायची. ह्याच्या आज मी बसलो होतो ना, चांगला आहे बरं का बसायला. तो पाडत वगैरे नाही, काय नाही, चांगला आहे. तर मित्रांनो हा आहे ना, तर हा हरभऱ्याचा भुस्सा आहे. तर तो बैलांपासून टाकायला सुरुवात केली. असंच सगळी गावून भरून घ्यायची गुरांना टाकून. आवडत नाही का सरच्या तुला? त्याला ते भुस्सा आवडत नाही, त्याला तो खाली टाकायचा पलीकडे. त्याच्यामुळे तो तसं करतो. त्याची लहानपणापासून सवय. त्याला ही जागा परमनंट आहे. घावणीला असल्यावर तो दुसरीकडनं म्हणजे मोकळी घावण असल्यावर दुसरीकडे असतो, पण गुरं असल्यावर तो इथंच असतो. त्याची जागाची लहानपणापासून. फक्त हिऱ्या खायला टाकायचं राहिलं आहे. हिऱ्या आणि बादल सोडतात सगळ्यांना आपण ह्याचा हरभऱ्याचा भुस्सा टाकला आहे आज खायला. कारण की काल ऊस आणायलाच गेलो नव्हतं ना, तर गुरांना आज ऊसाची कुट्टीच नव्हती. आणि नेपेरची कुट्टी सकाळी टाकली की संपली. नेपेर एक टायमाचाच राहतो आपल्याकडे. मग आता मी थोड्या वेळाने ऊस आणायला जाणारच आहे. हे किती लांबून झाली तू धनश्री, मागे सरक.
आत्ता बघा धनश्री किती जवळ आहे ना, तरी पण शुभश्री इकडं हटत आहे, पण ती धनश्रीसुद्धा पित नाही आणि शुभश्री पण तिने पेवा इतकं लय मागं पण नाही हटत. आणि धनश्री सकाळ संध्याकाळच पिते, पण ती आईचं बघून आता खायचा प्रयत्न करते ती. आणखीन वय नाही तिचं खाण्याचं, त्याच्यामुळे नको, कारण सकाळी मोकळी असते ना, पोटभर दूध पिते ती, त्याच्यामुळे तिला खायला नको. मी थोडं आकडतो तिला, म्हणजे नाही तर ती खायला लागेल त्याच्यात. आणि हरभऱ्याचं कसं हरभऱ्याच्या भुश्यावर थोडीशी आंबा असते, त्यामुळे ते आंबट लागतं, ते पिल्ल्याला जमते नाही ह्या, त्याच्यामुळे त्याला आकडतो. तिकडं हो, तिकडे जा ना, बस की तिकडं जा आणि बस तिकडं. ते ढकललं तरी पुन्हा थोड्या वेळाने इकडे येईन. मागं सरक ना, मग मागं सरक. तर हिऱ्याला पण भुस्सा टाकला हरभऱ्याचं खायला. इकडं आमच्या इकडे भुसकट म्हणतात, भुस्सा पण म्हणतात आणि भुसकट पण म्हणतात. कसं आवडीने खातं रे भुस्सा. बादल पण आवडीने खातो. चला तर गौरांगला मी घेऊन चाललो ऊस आणायला, तर त्याला तहान लागली होती, तो डाय सोडलं की सावधवर आला. चिमण्या बरोबर थांब, तू पी. त्याने पिऊन झाल्यावर पिना, तू तुला घाबरतोय. चिमण्या तुला बी दमच नाही राव. गौरांग आहे काय काय रे, फोनच्या नादात घोटाळा झाला गड्या. चिमण्याला हातातून सोडलं. गौरांग इकडून पी, चल ये पुढं जा पी. तहान आहे राव बाईला, चिमण्याला बी तहान लागली. दुपारी किती पाणी प्यालं तर चिमण्या, आता भुस्सा खाल्लाय ना, तर त्याच्यामुळे त्यांना सारखे तहान लागतात. बाकीचे गुरं पण भरपूर पाणी पिणार आहेत भुस्सा खाल्लाय, नाही तर हे दोघं सकाळी पोटभर पाणी पिले होते. आता काही तासापर्यंत त्यांच्या संध्याकाळच्या पाण्याची पण वेळ होती. आता पिलेत, संध्याकाळी नाही प्यायचे. मी तर त्यांना पाणी पण दाखवणार नव्हतं, डायरेक्ट बैलगाडीकडे घेऊन चालू होतो. पण गौरांग सोडला की सीता आला पाण्यावर. थांब आपल्याला तळ्याकडे जायचं आहे गौरांग, तळ्याकडे जायचं. तुझ्याकडून थोडी मेहनत करून घेतो, थांब जरा, दम काढीतच. तू चिमणी कशी शांत थांबलाय. आज आता मी 2 दिवसाचा ऊस घेऊन जाणार आहे. गौरांगला आणलाय ना, 2 दिवसाचा ऊस न्यायचा. परत रविवारी मला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं उद्याच्याला पण ऊस आणायला यायचं. आता मस्त चालतं डाव्या खाली, सिंगल डाव्याने आरामात. आता मी बैडूच्या कोट्याजवळ थांबलो होतो 15-20 मिनटं, तर तिथं पण शांत थांबला. फक्त चालताना बाहेर पडला, लगेच बैडूच्या चुलत्यांमध्ये ढकला, लगेच चालू झाला. त्याला माहिती आता आपल्याला ऊस आणायला जायचं आहे, गौरांगला माहीत झाले, त्याच्यामुळे आता शांत चालतं. आता काही दिवसांनी आपण गावळ्याला जाऊ, पण गावळ्याला पण सुरुवातीला थोडा ऊस घ्यावा लागेल. सवय लावल्यावर फुल बैलगाडी भरायची. बैलांना इथं बांधलंय, चरतायत, मस्त गवत खातायत. गौरांग इकडं खातोय. गौरांगला पण आज बांधूनच ठेवलंय, म्हणजे इथलं गवत खायला जास्त लक्ष द्यायची गरज नाही. गौरांगला बांधलंय, चिमण्याला पण बांधले. भैयाला माहीत होतं ना मी इकडं ऊस तोडायला आलो आहे, तर त्यांनी लगेच मला फोन करून दारं बघायला सांगितलं. पाणी कडीला गेले का, तर मी दारं पण बघितलं. 6 लाईनवर त्यांनी पाणी लावलं होतं, तर त्या 6 लाईन पण पोचल्यात, म्हणजे भिजले पूर्ण. तर लगेच त्यांनी मग मला सांगितलं की ते दारं मोडून खालच्या दारं पाणी लाव. मग मी इकडं आलो, तर भैयाने पण मला काम सांगितलं. एक बगळात पण आलं इथं. मी एवढा ऊस तोडलाय, बैलगाडी दिसतोय ना, तर एवढा ऊस तोडलाय. आणखीन थोडा तोडायचा, 2 मळ्या तोडायच्यात आणखीन. आज आबाळ येतंय जातंय, आणि पाऊस यायचं असलं की 15 मिनिटातच वातावरण तयार होतं. हे बघा आत्ता आबाळ आले. मी इथं आल्यापासून 2दा पावसाचं वातावरण तयार झालं. 15 मिनिटातच काळे भोर ढग होतात की लगेच पांढरे सफेद होतात. असं होतंय वातावरणाचं. बैल मस्त चरले राव दोघं पण. तर मित्रांनो, पाठीमागून गाडी पॅक केली ते बघा, तसं गोल वाडं बांधावं लागतं. म्हणजे काय होतं, वाडं ही आकाराने छोटे आहे ना, आणि समोरून ऊस मोठा आहे, तर हे ऊस पाठीमागे सरकणार नाही, कारण की ते छोट्याने पुढे ऊस मोठा आहे ना, तर त्याच्यामुळं पाठीमागे ऊस सरकत नाही. तर त्याच्यामुळे मी 3 राऊंड बांधलेत. इथं एकदा ऊस बांधलाय, दुसऱ्यांदा इथं बांधलाय, आणि तिसऱ्यांदा इथं ऊस बांधलाय. तर असा ऊस बांधावा लागतो, समोर बांधायची गरज नाही. आणि ऊस पुढे सरकतच नाही, कारण बैल पुढे असतात ना, तर ऊस पुढे सरकत नाही, गाडी थोडीशी अशी तिरकी राहते. तर त्याच्यामुळे ऊस पाठीमागेच सरकत असतो. तर त्याच्यामुळे पाठीमागेच एका जाग्यावर बांधावं लागतं. आणि ऊस हा साठ्याबरोबर आहे ना, जर जास्तच उंच असेल ना, साठ्यापेक्षा समजा 1-1.5 फूट उंच असेल, तर मग समोरून हिथून एका जागा बांधावं लागतं आणि मधून एका जागा बांधावं लागतं. असा आडवा पण 2-3 वेळेस बांधावं लागतो ऊस. जर साठ्याचे 1-1.5 फूट उंच भरलेला असेल, तर आता हा मी साठ्याच्या लेवलने भरला, म्हणजे साठ्याच्या वर भरला थोडासा,
तर साठ्या लेवलनी एवढी गाडी भरली ना तर गाडीला समोर बांधायची गरज नाही. आणि ऊस आहे ना 2-3 इंच गाडी झुपून ह्या इथपर्यंत गेली ना एक 50 फूट, तर हा ऊस 2-3 इंच मागे सरकतो. कारण की मी एवढं काही जास्त आवडलेलं नाही आणि थोडाफार ऊस सरकतोच मागे. तर त्या अंदाजानेच मी ऊस बांधताना पण तसं बांधलं आहे. तर चला आता गौरांग घरी जायचं आपल्याला. थांब, आता ऊस घेऊन चाललो घरी. गौरांगला आता उजव्या साईडला घेतलं आहे मी, त्याला लोडला उजव्या साईडलाच घेतो, नवीन आहे तोपर्यंत. आणि चिमण्याला काही प्रॉब्लेम नाही, चिमण्या आपला कुठल्या पण खांदी चालतो आणि व्यवस्थित. सर्जा पण डाव्या साईडला उजव्या साईडला अगदी व्यवस्थित चालतो, कुठल्या पण साईडला विदाऊट प्रॉब्लेम चालतात बैल, आपले पांढरे बैल दोन्ही पण. आणि गौरांग पण तसंच आहे, गौरांगचं पण फक्त पहिल्या दिवशी तो बाहेर ओढत होता, त्याला जरा कंटाळा आला होता. पण आता त्याला माहीत झालं आपल्याला फक्त ऊस आणायचं आहे, त्याच्यामुळे नॉर्मल चालतो डाव्या साईडनी पण उजव्या साईडनी पण. आपण एखाद दिवशी काय करू, ऊस आणताना गौरांगला डाव्या साईडला झोपू आणि चिमण्याला उजव्या साईडला, म्हणजे ऊस घेऊन बैलगाडीला असं करू. लोडच्या कामाला गौरांगला डाव्या साईडला टाकू, बघू चालतोय का. मला तर वाटते चालेल, रिकामी गाडी काय लोडची गाडी काय, चाला येत असेल तर तो चालेलच, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याला चालता पण येतं आहे, त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. ते पण बघा थोडंसं चढ आहे, तर गौरांगला थोडंसं नॉर्मल दापावं लागतं. हे दापायची पण गरज नाही पडली, तो चढला. कारण ह्याच्या वेळेस 2-3 आधी, ह्याच्या आधीवर 2-3 वेळेस गेलेला आहे तो. चला आता आज लवकरच आलो तुम्ही ऊस न्यायला आणि आता लवकरच घरी चालले. आज काय उशीर नाही, आता गेले की गुरांनी भुस्सा खाल्लेला आहे ना, तर लवकरच पाणी पाजायचे सगळ्यांना. म्हणजे आजचं काम लवकरच उरकन, गुरांना खुराक पण मी लवकरच देणार आहे आज. कारण की आता घरी गेल्यावर कामच उरकले. आपल्याला कडवाळ पेरायचे पण वेळच मिळत नाही. आज पेरायचं होतं पण मिशन आली ती हरभरा मळायला, तर त्याच्यामुळे हरभऱ्यामुळे उशीर झाला. ते येणाऱ्या 2-3 दिवसात आपण कडवाळ पेरून घेऊ गुरांसाठी. थोडंसं पेरलंय पण आपण. ह्याला पाणी दाखवलं आता, त्याला मी बकेटमध्येच पाणी दावतो. कारण की त्याला मी सोडून म्हणजे आता नेत नाही, थोड्या दिवसांनी नेईल त्याला. पण तो काय करतो, आता बकेट सांडायची बरं का त्याला, तो असं मोरकीला सोडलं ना जरा उड्या मारतो, उधळतो म्हणजे. तर त्याच्यामुळे मी काय त्याला हौदावरून नेलं नाही. आता उन्हाळ्यात शेजाऱ्यांची पिकं वगैरे निघतील ना, ते मागची ज्वारी वगैरे, तर त्यावेळेस त्याला मी आपल्या वरच्या हौदावर घेऊन जाईल. सकाळी भेडून आपल्या घराजवळच्या हौदावरच पाणी पाजलं होतं, तो पिला हौदात पाणी. पण भडुले डेअरीने त्याला मोरकीलाच फिरवतो कुठं पण. पण मी जास्त मोरकीला त्याला नाही फिरवत, त्याला त्या जागेवरच घेऊन जातो फक्त मोरकीने. बादल बकेट सांडायची नाही रे ठोंबे, पाणी पिना सरक. त्याला काटूक जरी घेतलं ना छोटं, लयच घाबरतो. त्याचं पाणी पण झालंय, त्याला थोड्या वेळाने लगेच गोठ्यात बांधून घ्यायचं आहे. थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे, घराजवळच्या हौदात पाणी कमी आहे आणि बैल तिथं पित पण नाही. ह्याला एकट्यालाच मी पाण्यावर आणले. दुपारी पण इकडंच आणलं होतं, म्हणजे तिथं दाखवून बघितलं, सवय लागावं म्हणून मी तिथं दाखवलं होतं पाणी. तिथं फक्त चिमण्याच प्याला. मग चिमण्या तिथं पिला तर इकडं नाही पिला. सरच्या दुपारी इथंच पाणी प्यायला ह्याच हौदावर. त्याच्यामुळे आता त्याला एकट्याला इथंच आणलं पाणी प्यायला. जोपर्यंत त्याला घरची सवय लागत नाही ना, मग तोपर्यंत इथं जायचं. तो त्याच्या जागेवर बकेटीने दाखवलं ना पाणी, तर बकेटीने पितो त्याच्या जागेवर. कारण पावसाळ्यात आपण त्याला बकेटीने जागेवर पाणी दाखवत होतो ना, तर त्याच्यामुळे त्याला बकेटीची आहे सवय. पण तो त्या हौदात नाही पाणी पित नव्या. पिईल काही दिवसांनी, त्याला कळल्यावर आपलाच हौद आहे असं कळलं ना, मग पिईल पाणी. त्या दोघींना सोबतच आणलं आहे, सेम हाईट आहे बरं का दोघींची, सारखीच हाईट आहे. खालीवर वाटत आहेत पण तिथं हाडकं बघितले ना त्यांची मागचे, तर सारखीच हाईट आहे. पण लालीचं वय जरा कमी आहे, देवशिणीचं वय जास्त आहे. लाली मोठी होईल ना आणखीन, देवशिणी पण वाढणार आहे थोडी, 1.5-2 इंच. हौदा त्या पाणी कमी आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे आज, त्याच्यामुळं काही गुरं मी तिकड मोठ्या हौदा पाणी पाजतो आणि काही छोट्या हौदा. मित्रांनो जसं मी म्हटलं होतं, तर तसे मी ऊस घेऊन आलो की लगेच गुरांना पाणी वगैरे पाजून घेतलं. नेपेर तिकडं मी अगोदरच तोडून ठेवलं होतं, नेपेर ते कुट्टीसमोर आणून टाकला. सगळ्या गुरांना पाणी वगैरे पाजून झाले. आता फोनमध्ये अंधार दिसतोय पण उजेडच आहे. हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला, तर उजेडच आहे आणखीन. तर आज सगळे कामं वेळेवर झालेत, फक्त आता शुभश्रीचं दूध काढायचं राहिले तेवढंच एक काम. नाही तर बाकी आता चालू आमचं दूध काढायचं.
जरा हळूच बोलावं लागतं दूध काढताना. गाय नवीन आहे ना, तर त्याच्यामुळं. एका साईडने पप्पा दूध काढतायत, दुसऱ्या साईडने आपली धनश्री दूध पिते. आपण सध्या त्याला अर्ध दूध पिऊन देतो. म्हणजे एका बाजूचं दूध वासरं पितं, एका बाजूचं आपण काढतो. तर गाय दूध देते, 10 लिटर दूध देते गाय. हां, आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट असते ना, की आपण हरभरं पण इथंच ठेवलं आहे. आपल्याला हरभरं झालं आहे 5 क्विंटल. आपलं हे हरभरं झालं आहे. आपला मोठा हरभरं नव्हतं का हायब्रिड काबुलीचा ना, तर ते आपल्याला 5 क्विंटल झाले. आणि जे गावरान होतं ना, तर ते आपल्याला घरी खाण्यापुरतं झालं आहे. एवढं एक चुंगडं झालं आहे गावरांचं आपल्याला. तर मला वाटतं हे सुरुवातीचं गावरांचं असेल. नाही राव, कुठं ठेवलं आहे मला माहीत नाही. पण हे बघा, हां, हे बघा हे गावरान आहे. गावरान पण लई मोठं झालं आहे. मोठ्या थैली ते हे गावरांचं एक चुंगडं झालं आहे. एवढं आपल्याला घरी खायला बस होतं. हे गावरांचं थोडा काडीकचरा आहे. आणि बाकी ही जी लाईन आहे ना, तर हे बघा ही हायब्रिड चण्याची आहे. तर मी ह्या थैलीतलं तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आपल्याला 5 क्विंटल हा चणा झाला आहे. आणि गावरान चणा घरी खाण्यापुरता झाला आहे. तर डुकरांनी नुकसान नसताना केलं तर आणखीन एखादा क्विंटल चणा जास्त झाला असता. हा चणा आहे ना, तर ह्याला उतार जास्त आहे. उतार जास्त आहे म्हणजे उत्पन्न जास्त निघतं ह्या चण्याला. साईज पण मोठी, घाटे पण चांगले लागत आहेत. आणि आपला चणा आला पण चांगला होता. गुडघ्याच्या वर लागत होता असं आपण शेतात चालताना. तर इतका भारी चणा आला होता. डुकरांनी नुकसान नसतं केलं तर आणखीन एखादा क्विंटल जास्त झाला असता चणा आपल्याला. पण एवढंच चणे जे आहेत ना छान आहेत. ह्याच्यात थोडी कुठंतरी एखादी काडी आली बरं का, तर ती येतच असते. त्या पलीकडच्या 2 लाईनी गव्हाच्या होत्या आणि ही वाली लाईन चण्याची. त्याच्यात आपल्याला गिरीसाठी गावरान.